Today's lecture topic is events and event handlers that are used in JavaScript. So there are different types of events that are executed over a web page. So that events are used by using HTML. So let's see what are that events and what are the particular information related to the events. Okay, so events and event handlers. Today's point, there are different types of events are available in JavaScript. So events are actions that can be detected by JavaScript, and these elements on a web page has certain events which can trigger a JavaScript. Okay, so for example, we can use the on-click event on any of the button or any of the navigation. Then it indicate that a function will run when a user click on the button. So suppose there is a web page, see here. So when just see here, these are the options that are available on a web page. When I just move that cursor on particular icon, then it will be just like a ब्लिंक. ओके, याच्यामध्ये ब्लिंक होतो. ज्या ऑप्शनवरती मी कर्सर नेईन तर तो काय होतो, तर ऑप्शन याच्यामध्ये ब्लिंक होतो. मग त्याच्यामध्ये ऑन की फोकस और ऑन कर्सर, ऑन माउस कर्सर, ओके, ऑन माउस ओव्हर, ऑन माउस आउट, ऑन माउस मूव्ह यासारखे काय असतात, तर इव्हेंट्स असतात. सो आता मी या ऑप्शनवरती माउस नेलेलं आहे, तर याच्या बिहाइंड मध्ये कोणता इव्हेंट यूज केलेला आहे, तर ऑन माउस ओव्हर, ओके, और ऑन माउस अप. म्हणजे मी याच्यावर अप केला की याच्यामध्ये काय होणार आहे, तर तो ऑप्शन ब्लिंक होणार आहे किंवा डार्क होणार आहे. सी हियर, जस्ट लाईक दिस. वेन आय क्लिक ऑन दॅट बटन, ऑन माउस क्लिक, ओके, ऑन माउस क्लिक म्हणजे मी जर या ऑप्शन वरती क्लिक केलं तर नेक्स्ट पेजला याच्यामध्ये काय होणार आहे, नेव्हिगेशन होणार आहे. तर या टाईपचे हे इव्हेंट्स असतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी जर इथे नेलं जीमेल हा ऑप्शन इथे दिसतो तुम्हाला, तर या जीमेल ऑप्शन वरती नेल्यानंतर जो काही कर्सर आहे तर तो कर्सर हा हँड शेप मध्ये काय होतोय, चेंज होतोय. तर हे याच्यामध्ये हे इव्हेंट्स आहेत. आणि इव्हेंट या जीमेल ऑप्शन वरती नेल्यानंतर जीमेल या वर्डला काय होतं, तर अंडरलाईन इथे काय होते, अपीयर होते. सो दॅट आर डन बाय युजिंग दिस इव्हेंट्स. हे इव्हेंट्समुळे याच्यामध्ये पॉसिबल आहे. सो आपल्याला हे बघायचं आहे की हे कोणते कोणते इव्हेंट्स याच्यामध्ये यूज केले जातात. सो एक्झाम्पल्स ऑफ इव्हेंट्स आर अ माउस क्लिक, म्हणजे माउस क्लिक केल्यानंतर काय होऊ शकतं, अ वेब पेज और एन इमेज लोडिंग, देन माउस over a hotspot on the web page, then selecting an input field in an HTML form, then submitting an HTML form, a keystroke. ओके सर, तर हे इव्हेंट्स आहेत की म्हणजे आपण माउसचा जिथे यूज करतो, कीबोर्डचा यूज करतो, तर त्याच्यामध्ये एक डिफरंट फील येतो याच्यामध्ये. आणि कोणतीही वेबसाईट असू दे. सो दॅट आर used by using this event. Suppose I am opening this website. See here, when I move the cursor on this particular option, and this is the event which is occur here, and when I put that cursor on this option, then it gives the list of that particular टायटल. ओके, या टायटलचे पॉइंट्स इथे दिसतात. सो अगेन बघा, याच्यामध्ये मी जेव्हा कर्सर या पर्टिक्युलर ऑप्शन वरती नेईल तर त्या ऑप्शनचा कलर काय होतो, याच्यामध्ये चेंज होतो. सो दॅट ऑप्शन have the different colors when I move the cursor on that option. या ऑप्शन वरती नेल्यानंतर हे कलर काय होत आहे, याच्यामध्ये चेंज होतो आहे. सो सी हियर, when I click on that option, then it will change its color. ओके, याच्यामध्ये हा चेंज कलर चेंज होतो याच्यामध्ये. आणि त्या इव्हेंटशी रिलेटेड किंवा त्या ऑप्शनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे चेंज होते. सी हियर, ऑन माउस मूव, या जेव्हा हे जे ऑप्शन आहेत तर त्याच्यावरती मी माउस मूव्ह केल्यानंतर बघा हे ऑप्शन्स कसे चेंजेबल दिसतात. ओके, जेव्हा माउस त्या ऑप्शन वरती येईल तर त्याचा जो काही शेप आहे किंवा त्याचं जे काही फंक्शनॅलिटी आहे तर ती याच्यामध्ये थोडीफार चेंज होते. फॉर दॅट द इव्हेंट्स आर यूज्ड. याच्यामध्ये हे इव्हेंट्स यूज केलेले असतात आणि त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. ओके, देन
how to define the event handlers. Okay, syntax of event handlers, how to use event handlers. See here, okay, I'm giving the hypertext reference and on click. ओके, जेव्हा क्लिक केलं जाईल तेव्हा त्याच्यामध्ये एक अलर्ट बॉक्स म्हणजे मेसेज बॉक्स येईल. Hello. Okay. So hello is the message which is give on our screen. So this is a simple syntax. One of the example here which is given related to the events. So like this, suppose you want to use on click event, then use it, then on about, then on change, on click, on focus, on key down, on keep up. So there are different types of events available in JavaScript. So just use it here, the name, and here that function as you want to use on your web page. Web page वरती कोणतं event use करायचं आहे तर त्याचं name असणार आहे याच्यामध्ये. So that type events are used. So let's see what are the events are available in JavaScript. Which events are available in JavaScript? So first event is on about. On about event is used when page is not finished loading. Okay, म्हणजे जेव्हा पेज लोडिंग फिनिश झालेलं नसेल तर त्यावेळी आपण हा ऑन अबाउट इव्हेंट यूज करू शकतो. देन ऑन ब्लर इव्हेंट इज युज्ड टू एन एलिमेंट लुजेस फोकस. ओके, फोकस जर लूज झालेला असेल तर त्याच्यामध्ये ऑन ब्लर इव्हेंट काय करू शकतो आपण यूज करू शकतो. देन ऑन चेंज इव्हेंट इज युज्ड टू द कंटेंट ऑफ अ फील्ड चेंजेस. म्हणजे फील्डचा जर कंटेंट जर चेंज करायचा असेल तर त्याच्यामध्ये ऑन चेंज आपण इव्हेंट काय करू शकतो यूज करू शकतो. आय एम गोइंग टू शो यू एक्झाम्पल रिलेटेड टू द इव्हेंट्स. सो नाव जस्ट सी व्हॉट आर द युजेस ऑफ दॅट इव्हेंट. आता फक्त लक्षात ठेवा की हे इव्हेंट्स कशासाठी यूज करायचे आहेत. पण जेव्हा प्रॅक्टिकली तुम्हाला हे समजेल किंवा तुम्ही जेव्हा एखादा प्रोग्राम याच्याशी रिलेटेड करून बघाल तर तेव्हा तुम्हाला इझिली याचा यूज काय आहे ते इझिली अंडरस्टँड होईल. ओके, I'm going to share with you programs related to this event. Okay, मी याच्याशी रिलेटेड जे काही प्रोग्राम्स आहेत आता आपल्याला प्रत्येक इव्हेंटचं प्रोग्राम घेणं इथे पॉसिबल नाहीये कारण याच्यामध्ये जवळजवळ 15 to 20 इव्हेंट्स आहेत. सो आय एम गोइंग टू टेक some of the examples from that and other programs I'm going to share with you. Okay, then on change, on click, mouse clicks an object. Okay, मी जर सिंपल दाखवला याच्यामध्ये mouse clicks on that object. When I click on this option here, the new page is going to open. So in behind that option, okay, so next page is open here. So on this option here on click event is used. याच्यामध्ये on click event यूज केलेला आहे जर याच्यामध्ये जावास्क्रिप्ट असेल तर. ओके, आपल्याला तुम्ही सिंपल HTML सुद्धा यूज करून हे करू शकता हायपरटेक्स्ट रेफरन्स देऊन आणि याच्यामध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट इव्हेंट सुद्धा यूज करू शकता. ऑन क्लिक, देन ऑन डबल क्लिक. काही ऑप्शन्स असतात बघा ते सिंगल क्लिक केल्यानंतर ओपन होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला डबल क्लिक करावं लागतं. ओके, सो दॅट इव्हेंट इज ऑन डबल क्लिक. देन on drag drop. Okay, so drag drop means just like this.
here this is the Word document. I'm just drag it and down it. Okay, हे अप अँड डाऊन आहे, तर हे टॉपला आहे, तर हे मी बॉटमला घेतलेलं आहे ॲज इट इज. दॅट इज कॉल्ड ॲज ऑन ड्रॅग ड्रॉप. देन ऑन एरर. An error occurs when loading a document or an image where on error event is used. म्हणजे याच्यामध्ये एखादी एरर येत असेल एखाद्या पेजवरती, तर तिथे आपण हा किंवा पेज ओपन होत नसेल किंवा त्याच्यामध्ये इव्हेंट वर्क करत नसेल, तर त्याच्या ऑप्शन मध्ये आपण ऑन एरर हा इव्हेंट यूज करू शकतो. देन ऑन फोकस. An element gets focus by using this option on focus. Like this, when I move that cursor on this option, then it goes to focus. याच्यामध्ये फोकस येतो इथे आपण क्लिक केल्यानंतर. जस्ट लाईक दिस. सी हियर, when I move the cursor on this object, then it just like a focus. याच्यामध्ये फोकस आल्यासारखं इथे फील होतो युजरला. तर हे ऑन फोकस इव्हेंट. देन ऑन की प्रेस. Okay, then on key down. Then on key up. It is related to the keyboard. On load. Then on mouse down. या इव्हेंट मध्येच त्याचा मीनिंग आहे, ऑन माउस डाऊन. देन ऑन की अप, ऑन की डाऊन, ऑन की प्रेस म्हणजे की प्रेस केल्यानंतर काय एक्झिक्यूट होईल, किंवा की डाऊन म्हणजे जी एरो कीज आहेत तर त्याच्यामध्ये अप की प्रेस केली किंवा डाऊन की प्रेस केली तर याच्यामध्ये काय वर्क होणार आहे, तर हे आपण या इव्हेंट मध्ये मेन्शन करू शकतो. On mouse down, on mouse move, on mouse out, on mouse over, on mouse up, then on move, then on resize. A window or a frame is resized by using this event. Then on reset. रिसेट बटन ऑन द फॉर्म इज क्लिक्ड. म्हणजे रिसेट बटन ऑप्शन असतो बघा एखाद्या वेब पेज वरती. रिसेट केल्यानंतर काय होतं, तर तुमचा पूर्ण फॉर्म काय होतो, क्लिअर होतो. तर त्या टाइप मध्ये जर तुम्हाला काही वेब पेज वरती द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑन रिसेट हा इव्हेंट यूज करू शकता. देन ऑन सिलेक्ट. देन ऑन सबमिट. Then on unload. So these are the events that are available in JavaScript. Okay, so see the list here. Okay, so let's see one of the example of that event. Just wait.
Let's see one of the example here, which is on mouse over and on mouse out. Okay, so these two events are used here. Okay, see here, HTML, that I'm going to add the heading tag. Okay, then I'm just using it here, heading tag, and on the heading tag I'm going to show the text which is mouse over this text. Okay, just I move that cursor on this text, and the events that are given to this text is on mouse over style dot color is equal to red. Okay, म्हणजे जेव्हा या टेक्स्ट वरती माऊस मूव्ह केला जाईल तर तेव्हा त्या टेक्स्टचा कलर हा रेड होणार आहे, आणि जेव्हा माऊस आउट म्हणजे माऊस या टेक्स्ट वरून रिमूव्ह होईल तेव्हा त्या टेक्स्टचा कलर काय होणार आहे, ब्लॅक होणार आहे. ओके, सो दिस इज द सिंपल प्रोग्राम विच इज रिलेटेड टू दिस. आय एम जस्ट गोइंग टू सेव्ह दिस प्रोग्राम. See this on mouse over. See this, when I move the cursor on this over this text, which is on mouse over, the text color of this text is going to change. Okay, and when I remove that cursor, then it change this color to the black. Okay, black color मध्ये हा चेंज होतो. आता याच्यामध्ये आपण हे कलर्स काय करू शकतो, चेंज करू शकतो. जेव्हा कर्सर मी घेईन तेव्हा रेड असेल, आणि जेव्हा कर्सर रिमूव्ह केला जाईल तेव्हा येलो होईल. ओके, जशी दिस, जेव्हा आता इथे आपण रेड अँड ब्लॅक दिले होते, आणि जेव्हा मी रिफ्रेश करेन तेव्हा बघा हा टेक्स्ट काय होणार आहे, चेंज होणार, सॉरी कलर काय होणार आहे, चेंज होणार आहे. लाईक दिस दिस इव्हेंट्स आर यूज. वेब पेज वरती या टाइप मध्ये हे इव्हेंट्स काय केले जातात, यूज केले जातात. ओके, तर याच्यामध्ये आपण दुसरे जे काही डिफरंट इव्हेंट्स आहेत, तर आपण जे रिमेनिंग इव्हेंट्स आहेत तर ते इव्हेंट सुद्धा याच्यामध्ये काय करू शकतोय, यूज करू शकतो. Just see another example which is I'm going to calculate the coordinate values here. Okay,
by using this function on mouse move and on mouse out. Okay, so see here the two here function is taken. So how the functions are created, I'm already shown you. याच्यामध्ये functions कसे create करतात हे already मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यामध्ये दोन functions use केलेले आहेत, my function and another one clear coordinate. Okay, and it prints the values of these coordinates by using this program. See this here, this is a rectangle, and when I move the cursor on this particular option, okay, so this is on mouse move. जसा mouse move होईल तसं coordinate. See this by see this, जेव्हा मी या रेक्टँगल मध्ये माउस मूव करेन तेव्हा त्याचे कोऑर्डिनेट्स काय होत आहेत, चेंज होत आहेत. हियर कोऑर्डिनेट्स आर 47 and 64. When I move the cursor on this area, then the coordinates are 101 and 54. Okay, like this you can use this event. Okay, like this. Then I'm going to show you one of the example here by creating a program. Okay, then see the program. Here I'm using the event on change, and I assign the function here. And I'm going to write the code in my function. My function मध्ये remaining code लिहायचा आहे की जो फक्त या इव्हेंटला पास केलेला आहे. Here select आपण हे लिस्टिंग करतोय किंवा ड्रॉप डाउन लिस्ट. तुम्हाला जो ऑप्शन हवा तो ऑप्शन तुम्ही घेऊ शकता इथे. Just taking this paragraph and the list by using select tag.
Here I'm taking the variable x under my function. Save this program. On change event.html. ID is equal to demo. See here. These are the selected list, the drop down list. When I just select any of the option, then it gives the answer here. You selected Audi. When I select BMW, you selected BMW. Okay, like this. Just I'm taking this paragraph over here. Okay, save karte. After that, just select. This sentence is given here, which is a static sentence, which is given here. Select a new car from the list. See here, that text is going to change. बघा मी जेव्हा इथे एक्झिक्यूट करेन प्रोग्राम तेव्हा टेक्स्ट काय आहे तर सिलेक्ट अ न्यू कार फ्रॉम दी लिस्ट. आणि जेव्हा मी हे चेंज करेन, ऑन चेंज इव्हेंट आहे, म्हणजे जेव्हा मी याच्यातून सिलेक्ट करेन तर तेव्हा हा जो काही टेक्स्ट आहे सिलेक्ट अ न्यू कार फ्रॉम द लिस्ट, that is changes to this another sentence. See this, you selected BMW, you selected Mercedes. Like this, these events are used. So there is no time to take all the events in a lecture. So there are 23, 24 events are there. So I'm going to share the programs of this event on your WhatsApp group. Okay, so is there any problem related to this? Then tell me. Okay, otherwise mention your roll number in chat box.